लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घातला, कोर्टात गेले, पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय। लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळं। आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा। लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही। लेक लाडकी लखपती योजना आहे। आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं त्यांनी, क्रेडिट सोसायटी चालू केली। या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली। ही एक चालना देणारं एक इकोसिस्टम आहे, ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले। हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार। आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे।